मराठी, ते धडक ते धडक. नमस्कार, मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज तासगाव. सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तासगाव आणि कवठेमहांकाळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरतीही नक्की क्लिक करा. मोटारसायकल चोरी प्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मोटारसायकल चोरी प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी 9 मोटारसायकलसह एकाला ताब्यात घेतलंय. या मोठ्या कारवाईत पोलिसांच्या पथकाने सुमारे 6,45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे. कवठेमहांकाळ पोलिसांनी मोटारसायकल चोरी प्रकरणाचा छडा लावत एकाच वेळी 9 गुन्हे उघडकीस आणले आहेत. पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सुमारे 6,45,000 रुपये किमतीच्या 9 मोटारसायकलीसह ज्ञानू अण्णाप्पा खोत राहणार कोगनोळी तालुका कवठेमहांकाळ याला ताब्यात घेतले आहे. तर या चोरी प्रकरणातील अन्य 2 जण फरार झाले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात 25 जून रोजी म्हैसाळ MIDC येथून मोटारसायकल चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. यानंतर पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी स्थानिक प्रकटीकरण शाखेतील पथक ऍक्टिव्ह केले. त्यानुसार पोलीस कर्मचारी नागेश मासाळ, सिद्धेश्वर कुंभार आणि अभिजित कासार यांना गोपनीय बातमीदारामार्फत चोरीला गेलेली बुलेट विक्री करण्यासाठी एक जण कोगनोळी ते पांडेगाव रोडवर येणार असल्याची माहिती मिळाली. यानंतर सदर ठिकाणी पोलिसांच्या पथकाने सापळा लावला असता ज्ञानू अण्णाप्पा खोत मोटारसायकल थांबवून उभा असल्याचे पोलिसांना दिसून आले. यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता खोत याने 2 साथीदारांच्या मदतीने मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी अधिक कसोशीने तपास केल्यानंतर ज्ञानू खोत याच्याकडून सुमारे 6,45,000 रुपये किमतीच्या 9 मोटारसायकली जप्त केल्या. या कारवाईत कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यातील 3, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे, कराड तालुका पोलीस ठाणे, जत पोलीस ठाणे आणि अथनी पोलीस ठाणे असे प्रत्येकी 1 गुन्हे उघडकीस आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 3 गुन्हा दाखल केला असून ज्ञानू अण्णाप्पा खोत याला ताब्यात घेतले आहे. तर खोत याचे साथीदार असणारे सोन्या उर्फ आप्पासाहेब पांढरे राहणार कुडनूर तालुका जत आणि निखिल उर्फ दाद्या गडदे करोलीटी तालुका कवठेमहांकाळ यांचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बघूया या प्रकरणी पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील नेमके काय म्हणाले. कवठेमहांकाळ पोलीस स्टेशनमध्ये गाडी चोरी, सळी चोरी, जनावर चोरी होत असलेल्या आरोपीचा शोध घेण्याकरिता आम्ही पथक तयार केले होते. सदर पथकामार्फे ज्ञानू अण्णा खोत वर्ष 25 राहणार कोकणोली तालुका कवठेमहांकाळ हा संशयितरित्या बुलेट घेऊन फिरत असताना मिळून आला. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडून 9 मोटरसायकल चोरल्याचे आणि 1 सळी चोरी केल्याचे त्यांनी कबूल केल्याने सदर मोटरसायकली आणि सळी त्याच्याकडून ताब्यात घेऊन त्याच्याबरोबरचे 2 साथीदार यांच्यासह सदर गुन्ह्यात सहभाग असल्याने ते मिळून आलेले आहेत, परांगत आहेत. पण सदर आरोपीला अटक करून गाड्या रिकव्हर केलेल्या आहेत. जिओ मराठी, ते धडक